तख्ताला कंप सुटला आणि विजापूरच्या आदिलशाहीचे खांब आदरले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सहसा भाषणाची सुरुवात केवळ नावाच्या जयघोषाने होते, पण आज आपण त्या दिव्य तेजाचे स्मरण करणार आहोत ज्याने गुलामीच्या गर्तेत गाडल्या गेलेल्या मानवी मानांना स्वाभिमानाचे पंख दिले. महाराज केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर ते नियतीने अन्यायाविरुद्ध उभे केलेले एक दैवी उत्तर होते. जेव्हा सह्याद्रीच्या कडा अभिमानाने टाट झाल्या आणि अरबी समुद्राच्या लाटांनी सह्याद्रीच्या सीमांना वंदन केले, तेव्हा या मातीत खऱ्या अर्थाने माणुसकीचे राज्य अवतरले. हा राजा केवळ इतिहासाच्या पानावर नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात धगधगत्या ज्वालेसारखा जिवंत आहे. महाराजांच्या सामर्थ्याचा विचार करताना आपण अनेकदा त्यांच्या तलवारीचा विचार करतो, पण त्यांच्या बुद्धीची धार जाऊन तीक्ष्ण होती. ज्या काळात भारतीय सत्तेकडे स्वतःच्या आरमार नव्हते, त्या काळात शिवरायांनी स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःची नवसेना उभारली. ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र हे सूत्र मांडून त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि खंडेरी सारखे जलदुर्ग उभे केले. ही केवळ बांधकामे नव्हती, तर परकीय आक्रमणांसाठी घातलेली देखावेत मर्यादा होती. गनिमी काव्याचा वापर करून त्यांनी बलाढ्य शत्रूलाही जेरीस आणले. डोंगर दऱ्यांची भौगोलिक परिस्थिती आपल्या बाजूने कशी वाढवायची याचे जागतिक स्तरावरील उत्तम उदाहरण म्हणजे शिवराय आहेत. महाराजांचे राज्य हे लष्करी राज्य नव्हते, तर ते एक सुप्रशासित जलकल्याणकारी राज्य होते. त्यांनी वतनदारीची चाचक प्रथा मोडीत काढली आणि शेतकऱ्यांचा थेट संबंध राज्यसत्तेशी जोडला. रयतेच्या भाजीच्याही देठाला हात लावू नका असा त्यांच्या सैन्याला असलेला आदेश त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देतो. त्यांनी व्यापार वाढवण्यासाठी आणि स्वदेशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी परकीय मिठावर लावलेली जकात हे त्यांच्या प्रगल्भ अर्थशास्त्राचे दर्शन घडवते. महाराजांच्या सर्वात मोठे सामर्थ्य हे की त्यांच्या नैतिक अधिष्ठानात होते. शत्रूच्या घरातील स्त्रीलाही मातेचा सन्मान देणारे त्यांचे चरित्र आज जगातील कोणत्याही महान नेत्यापेक्षा श्रेष्ठ ठरते. महाराजांनी केवळ किल्ले जिंकली नव्हती, तर ते स्वभाषेचा स्वाभिमान जपण्यासाठी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. मराठी भाषेवर होणारे परकीय शब्दांचे आक्रमण त्यांनी रोखले आणि आपली संस्कृती जपली. हे राज्य व्हावे श्रीच इच्छा असे म्हणताना त्यांनी कधीच स्वतःला मालक समजले नाही, तर ते एक रयतेचा सेवक म्हणून राहिले. शेवटी इतकंच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराज केवळ एका जातीचे, धर्माचे किंवा प्रांताचे नव्हते, तर त्या विश्वातील प्रत्येक अन्यायग्रस्तासाठी आशेचा किरण आहे. महाराजांचा आयुष्य म्हणजे संघर्ष, ते संघर्षातून यशाकडे जाण्याचा एक दैवी मंत्र आहे. जोपर्यंत या आकाशात सूर्यचंद्र कल्पत राहतील, तोपर्यंत हा सह्याद्रीचा ढाण्यावाग आपल्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आशेचा किरण प्रेरणा देत राहील. निश्चयाचा महामेरू, बहुदिनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी